देवाची स्तुती असो. देवाने आपल्या सर्वांना अशा प्रकारे एकत्र होण्याचा प्रसंग दिलेला आहे. याबद्दल त्याचे उपकार मानूया आणि देवाने आपली ही भक्ती मान्य करून घ्यावी, त्याचं गौरव करून घ्यावं म्हणून यावेळेस आपण प्रार्थना करू. आमच्या पवित्र देवा, आम्ही मनापासून तुझे उपकार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो की तू आम्हास अशा प्रकारे एकत्र केलेला आहेस. देवा, आमची भक्ती तू मान्य करून घे. येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेस आपण एक सुंदरसं भक्तिगीत ऐकणार आहोत आणि त्यामध्ये आपणही सामील होऊ शकता. यीशु रखना हमें साये में अपने सदा. यीशु रखना हमें साये में अपने सदा. हमें बचाया यीशु बचाना सारे गुनाहों से. हमें बचाया यीशु बचाना सारे गुनाहों से. यीशु रखना हमें साये में अपने सदा. यीशु रखना हमें साये में अपने सदा. शैतान की ये राहें हमें सताती है. शैतान की ये राहें हमें सताती है. उसकी जो बातें हैं हमें सताती है. उसकी जो बातें हैं हमें सताती है. मुझको न दूर कर मेरे मसीहा अपनी निगाहों से. मुझको न दूर कर मेरे मसीहा अपनी निगाहों से. यीशु रखना हमें साये में अपने सदा. यीशु रखना हमें साये में अपने सदा. न मेरा हाथ छोड़ो, न मेरा हाथ थामो, न मेरा हाथ छोड़ो, न मेरा हाथ. हारा हुआ हूँ मैं, सुन ले ये मेरी बात. हारा हुआ हूँ मैं, सुन ले ये मेरी बात. मुझको न माफी मेरे मसीहा अपने गुनाहों से. मुझको न माफी मेरे मसीहा अपने गुनाहों से. यीशु रखना हमें साये में अपने सदा. यीशु रखना हमें साये में अपने सदा. हमें बचाया यीशु बचाना सारे गुनाहों से. हमें बचाया यीशु बचाना सारे गुनाहों से.
अपने सदा आएंगे अपने सदा। देवाची शांती आपणा सर्वाबरोबर असो. जर आपणास सांगण्यात आलं की तुम्हाला देवाच्या समोर उभं राहण्याचा प्रसंग आहे आणि कोणताही एक प्रश्न तुम्ही विचारू शकता की जो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा, मोठा आहे, क्लिष्ट आहे, ज्वलंत आहे, असा एक प्रश्न कोणताही विचारा. तुम्ही म्हणाल की आमच्याकडे भरपूर प्रश्न आहेत विचारायला, पण खरं पाहिलं तर एकच प्रश्न तुम्हाला निवडायचा आहे आणि तो प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. हा पहिला आणि शेवटचा कदाचित प्रसंग आपल्यासाठी असू शकतो आणि तेच नेमकं आज आपल्याला विचारात आणायचं आहे की प्रश्न तुमचे आणि आमचे. मला असं वाटतं की ह्या विषयामध्ये पाहत असताना प्रभू येशू ख्रिस्तांच्या काळामध्ये त्यांना पुष्कळ लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारलेत. जे मोठमोठे पुढारी होते, जे राजकीय पुढारी होते, जे धार्मिक पुढारी होते, सर्वसामान्य मनुष्य आणि स्त्रिया, बालक, ह्या सगळ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारलेत. त्यांच्यासाठी जे महत्त्वाचे होते, त्यांच्या व्यवसायानुसार, त्यांच्या कुटुंबानुसार, किंबहुना त्यांच्या वैयक्तिक अनुभवानुसार त्यांनी आपापले प्रश्न विचारलेत. ते त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते. तसंच एकदा काय झालं की प्रभू येशू ख्रिस्त एका बाजारपेठेमधून जात असताना त्यांच्या समोर एक तरुण आला आणि त्या तरुणाने त्याचा जो महत्त्वाचा आणि ज्वलंत प्रश्न होता तो विचारला. आता तुम्ही म्हणाल की हा एक सुशिक्षित तरुण आहे, श्रीमंत आणि इतकंच केव्हा नव्हे परंतु यशस्वी सर्वच दृष्टिकोनातून, मग त्याला कोणता प्रश्न असेल. आणि विशेष रीतीनं जर तो तरुण आहे तर कदाचित तुमच्या डोक्यामध्ये विचार आला असेल की एखाद्या वेळेस त्याच्या लग्नाचा प्रश्न असू शकतो. पण खरं पाहिलं तर अगदी वेगळा प्रश्न त्याच्या विचारांच्या मध्ये चालत होता. अगदी कोणाला म्हणजे समजणार नाही की तो कोणत्या प्रकारचा प्रश्न आणि अचानकपणे तो कसा काय प्रभू येशू ख्रिस्तांना विचारतो आहे. आणि तो प्रश्न तुम्हाला माहीत आहे, मत्तकु शुभवर्तमान अध्याय 19 आणि 16 वचनामध्ये आहे. प्रभू येशू ख्रिस्तांच्या समोर हा तरुण उभा आहे आणि प्रश्न असा आहे, गुरुजी, मला सार्वकालिक जीवन वतन मिळावे म्हणून मी कोणते चांगले काम करावे. आता ह्या प्रश्नामध्ये खरं पाहिलं तर फार गहन असा अर्थ आहे. फार सुंदर प्रश्न त्याने विचारलेला आहे की सार्वकालिक जीवनामध्ये येण्यासाठी, मला जागा मिळण्यासाठी मी अजून काय करायला पाहिजे. फार सुंदर प्रश्न आहे. तुम्हाला माहीत आहे की एखाद्या तरुणाला तो प्रश्न पडायचा हीच एक मोठी नवलाची गोष्ट आहे. असे प्रश्न बहुतेक आपण गृहस्थाश्रमात असताना किंवा त्याहीपेक्षा पुढे म्हणजे आता जाण्याची वेळ आलेली आहे ह्या जगातून, त्यावेळेस असे प्रश्न येतात. पण त्याला ह्या तरुणपणामध्येच हा प्रश्न आलेला आहे. त्याच्यासाठी तो फार मोठा प्रश्न होता. त्याचं कारण आहे आणि त्याचं कारण आपल्याला नंतर दिसतं आणि ह्या संदर्भामध्ये आपण पाहिलेले आहे, ऐकलेले आहे की तो किती धार्मिक होता. सर्व प्रकारच्या ज्या आज्ञा आहेत, यहुदी धर्मामध्ये सांगितलेल्या महत्त्वाच्या आज्ञा आहेत, त्या सर्व आज्ञांचं तो काटेकोर रीतीने पालन करे. म्हणजे आपल्या शब्दात सांगायचं म्हणजे सर्व विधी, पूजा, अर्चा, कर्म, कांड जे काही करायचं, कपड्यांच्या पासून, बोलण्याच्या पासून, खाण्यापिण्याच्या पासून, सगळ्या बारीक सारीक ज्या काही आज्ञा आहेत त्या तो काळजीपूर्वक पाळत असे. असे तरुण आजकाल मिळणं फार दुर्मिळ आहेत की तरुण जीवनामध्ये सर्व प्रकारचं यश आणि श्रीमंती मिळाल्यानंतर मग त्याला देवधर्माची कधी कधी काळजीच नसते आणि त्या बाबतीत ते विचार करत नाहीत. पण हा तरुण मात्र आपल्याला वेगळाच दिसतो आहे. तो
सर्व दृष्टिकोनातून त्याने असं उत्तर दिलं प्रभू येशू ख्रिस्तांना की ह्या सर्व आज्ञा मी पाळलेल्या आहेत. नवलाची गोष्ट आहे की असं कोण म्हणू शकतं आजकाल की मी ह्या सर्व आज्ञा पाळल्या आहेत. त्याच्यामध्ये आई वडिलांचा सन्मान करणं, अगदी सत्यतेनं सर्व लोकांच्या संगती वागणं, सत्य बोलणं, त्याच्या बिझनेसमध्ये, व्यवहारामध्ये, व्यापारामध्ये असून सुद्धा तो सत्य बोलायचा, हे एक चमत्कारिक गोष्ट आहे. तुम्हाला माहिती आहे की हे आजकालच्या जगात कठीण आहे. आणि असे हे प्रश्न खरं पाहिलं तर आजकाल इतके हजारो प्रश्न वाढत आहेत. जरी प्रगती होत आहे माणसाची तरी प्रश्नांची सुद्धा वढती चालू आहे. अशा वेळेला तो प्रभू येशू ख्रिस्तांच्याकडे आला आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला सांगितलं, हे अशा अशा प्रकारे आता तू तुझी कर्म कर. आणि तो म्हणतो की मी हे करतोय. मग तसं उत्तर ह्या तरुणाने प्रभू येशू ख्रिस्तांना दिल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले की मी तुला एक गोष्ट सांगतो, जर तू ह्या सर्व गोष्टी पाळत आहेस. आणि उलट प्रभू येशू ख्रिस्ताला तर त्याने असंही म्हटलं की माझ्या ठाई अजून काय उणे आहे. म्हणजे त्याला अशी पूर्ण खात्री होती की माझ्यात काहीही कमी नाही, आत्मिक रीतीनं, आध्यात्मिक रीतीनं. आणि तुम्हाला माहीत आहे की मनुष्यायानात तसल्या प्रकारचं विधान करणं की माझ्यामध्ये काहीही उणीव नाही, मी आध्यात्मिक रीतीनं आणि आत्मिक रीतीनं धर्म कर्म कांडांच्या बाबतीत अगदी पूर्ण आहे, सर्व काही मी बरोबर काटेकोर रीतीनं करतोय. आणि तिथंच आपल्याला माहीत आहे की तो चुकला. त्याचं कारण असं की मनुष्य म्हटल्यानंतर आपण असं कधीही म्हणू शकत नाही की माझ्यामध्ये काहीच उणं नाही. ह्या बाबतीत आपण नक्कीच ह्यापूर्वी ऐकलेलं असेल. हे सर्वश्रुत आहे, सर्वांचं हे वाक्य आहे. आणि जर वाक्य तसं नसेल तर मनामध्ये सगळ्यांनाच असं वाटतं की मी ठीक आहे, मी बरा आहे. आणि त्याच्या बाबतीत तेच झालं. पुढे अजून प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणाले 21व्या वचनामध्ये, येशू त्याला म्हणाला, पूर्ण होऊ पाहतोस तर जा, तुझे असेल नसेल ते विकून दारिद्र्यास दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे ये. ह्या ठिकाणी आता फार मोठं विधान प्रभू येशू ख्रिस्ताला सांगतायत. त्याने प्रश्न तर विचारला, उत्तरही मिळालं, आणि अजून एक आता उत्तर किंवा एक प्रभू येशू ख्रिस्तांनी त्याला सांगितलेलं सजेशन आहे. आणि ते असं की तुझ्यात आणि देवामध्ये, तुझ्यात आणि सार्वकालिक जे वतन तू म्हणतोस किंवा स्वर्ग म्हणतोस, ह्या स्वर्गात आणि तुझ्यामध्ये एक फार मोठी आडकाठी आहे, फार मोठं अडखळण आहे, एक मोठी भिंत आहे तुझ्यात आणि स्वर्गामध्ये. आणि ती भिंत म्हणजे तुझं जे चित्त आहे ते पूर्णतः तुझ्याच संपत्तीमध्ये गुंतलेलं आहे. त्या पलीकडे तू जाऊ शकत नाही, ते तू काढून टाक. अर्थात शब्द ह्या ठिकाणी वापरलेला आहे की ते तू विकून टाक. परंतु त्याचा अर्थ असा आहे की जर स्वर्गामध्ये, देवामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हे जे प्रभू आहेत, आपल्या सर्वांचे निर्माते आहेत, त्यांच्यामध्ये आणि तुझ्यामध्ये जर कोणती आडकाठी असेल, अडचण जर असेल, भिंत जर असेल, ती काढून टाकणं हे महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की ते त्याला कधीही माहीत नव्हतं. त्याला त्याची कल्पनाच नव्हती की माझं संपूर्ण लक्ष दुसरीकडे आहे. मी विचार करतो आहे की मला स्वर्ग कसा मिळेल, सार्वकालिक जीवन कसं मिळेल, परंतु खऱ्या अर्थानं एक आडकाठी सुद्धा आहे, त्याच्या बाबतीत त्याला कल्पना नसावी. त्याचं कारण असं की मग पुढे प्रभू येशू ख्रिस्त म्हणतायत की हे सगळं काही तू दारिद्र्यास दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे ये. माझ्या मागे तू आता माझा शिष्य म्हणून चालायला लाग. मला असं वाटतं की ह्या ठिकाणी
जे सार्वकालिक जीवन आहे, मुक्ती किंवा मोक्ष आहे, तो कृती करण्याने तुला मिळणार नाही, फक्त कृती. परंतु देवामधली आणि तुझ्यामधली जी मोठी आडभिंत आहे, आडकाठी आहे, ती पूर्णपणे बाजूला करणे ही जी तुझी जबाबदारी आहे, ही तू पार पाड. आणि मला असं वाटतं की त्याच ठिकाणी बरोबर प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला ओळखलं की तो कोण आहे. हे त्याला माहीतच नव्हतं कदाचित की प्रभू येशू ख्रिस्त मला एवढे जवळून ओळखतात, मी कोण आहे, माझं चित्त कुठे आहे. त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला फक्त एक गुरुजी म्हणून, एक ज्ञान देणारे, एक विद्वान गृहस्थ किंवा साधू किंवा संत किंवा जगाला एक ज्ञान पुरवणारे असे एक गुरुजी म्हणून त्याने त्यांना संबोधलं. तिथपर्यंतच त्याने प्रभू येशू ख्रिस्तांची ओळख ही ओळखली. त्याच्या पुढे तो गेलाच नाही. त्याचं कारण असं की मी काय करू हा चांगला प्रश्न वाटतो, परंतु ह्या प्रश्नावरून असं दिसतं की प्रभू येशू ख्रिस्त त्याच्यासाठी एक ज्ञान देणारे, शिकवणारे, उत्तम शिक्षक, एक विद्या देणारे असा एक उत्तम शिक्षक किंवा गृहस्थ एवढ्यापुरतंच त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिलं होतं. परंतु त्याही पेक्षा खोल प्रभू येशू ख्रिस्त त्याला ओळखतात हे त्याला मुळीच माहीत नव्हतं. आणि पुढे असं म्हटलेलं आहे की चल माझ्या मागे ये. तुम्हाला माहित आहे की ह्या प्रश्नामध्ये आणि ह्या ओळखीमध्ये आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या सोबत जे दोन चोर होते त्यांच्यामध्ये फार मोठा फरक आहे. आणि विशेष रीतीनं प्रभू येशू ख्रिस्तांच्या उजव्या बाजूला जो आहे तो असा म्हणाला. आता तुम्हाला माहित आहे की त्यांचं मरण लवकरच होणार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला सुद्धा वधस्तंभी खेळण्यात आलं आणि ह्या चोरांना सुद्धा. त्यातल्या त्यात एक जो उजवीकडचा चोर आहे त्याने एक विनंती केली आणि ती विनंती अशी की हे प्रभो, तुझ्या राज्यामध्ये माझी आठवण कर. आणि प्रभू येशू ख्रिस्तांचं उत्तर आहे की आज तू मज बरोबर सुखलोकात असशील. ह्या ठिकाणी हे जे विधान आहे आणि ह्या तरुण सुशिक्षित सज्जन आणि धार्मिक ह्या तरुणाचा जो प्रश्न आहे आणि विधान आहेत याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. तुम्हाला माहित आहे की ह्या चोराने, उजवीकडच्या चोराने प्रभू येशू कोण आहे हे ओळखलं. त्याने प्रश्न विचारला नाही. त्याला हेच माहीत होतं की प्रभू येशू ख्रिस्तच मला त्या सुखलोकामध्ये, स्वर्गामध्ये घेऊ शकतात. आणि म्हणून त्याने सरळ शुद्ध विनंतीच केली आणि म्हटलं की माझी आठवण कर. ह्या ठिकाणी ह्या तरुणाने असा प्रश्न न विचारता असं म्हणायला पाहिजे की हे प्रभू येशू ख्रिस्ता, माझी आठवण कर. हे या जगातलं माझं जीवन संपल्यानंतर मला तुझ्या स्वर्गामध्ये वतन दे. त्यामध्ये विश्वास असता, त्या प्रश्नामध्ये विश्वास नव्हता. त्या प्रश्नामध्ये फक्त काही माहिती मिळवण्यासाठी तो प्रश्न, प्रभू येशू ख्रिस्त एक चांगले उत्तम गुरु आणि शिक्षक आहे म्हणून. त्या काळी सुद्धा भरपूर शिक्षक वर्ग होते, महंत होते, साधू पुरुष होते. त्यांच्यातला एक अजूनही दुसरा कोणता तरी प्रभू येशू ख्रिस्त गुरुजी असं त्याने संबोधलं. पण त्या संबोधण्यातून त्याने खऱ्या अर्थानं प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखलंच नाही. त्या चोराने ओळखलं आणि विनंती केली. आणि मग आपल्याला दिसतं की त्या चोराला ते सार्वकालिक जीवनाचं वतन मिळालं. पण ज्याला माहिती होती आणि सर्व धार्मिक कृत्य, कर्मकांड तो करत होता, उत्तम कर्म चांगल्या रीतीनं तो करत होता, आणि तरीही आपल्याला असं दिसतं की त्याला सार्वकालिक जीवन हे वतन म्हणजे सुखलोक मिळाला नाही. ह्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, येशू त्याला म्हणाला की चल तू माझ्या मागे ये. सार्वकालिक जीवन खऱ्या अर्थानं ह्या ठिकाणी त्याच्यामध्ये आहे
की जे काही प्रभू येशू ख्रिस्तांनी सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवून आणि ते विश्वासाने स्वीकारून मग प्रभू येशू ख्रिस्तांच्या मागे चालणे, तेच खऱ्या अर्थानं सार्वकालिक जीवनाची म्हणजे स्वर्गाची वाटचाल होते, सुरुवात होते. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणं आणि त्याच्या मागे चालणं, ह्याच्यातच सार्वकालिक जीवन म्हणजे स्वर्ग मिळणं आहे, सुखलोक मिळणं आहे, हा त्याचा अर्थ आहे. पण ह्या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की ज्यावेळेस त्याने ते ऐकलं, हा तरुण खिन्न झाला, निराश झाला आणि खिन्न होऊन तो प्रभू येशू ख्रिस्तापासून दूर गेला. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला त्यांच्या मागे मागे चालायला सांगितलं. त्याला विश्वास लागतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे चालणे म्हणजे त्यांच्या आज्ञा पाळणे, त्यांची शिकवण ऐकून घेणे, समजून घेणे आणि विश्वासानेच पूर्णपणे त्याचे भक्त म्हणून ह्या जगात चालणे. हे प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला सांगितलं, चल माझ्या मागे ये. त्याने उलट केलं. तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या पासून उलट दूर मागे निघून गेला. मला असं वाटतं की ह्या ठिकाणी आपल्याला एक फार मोठा धडा आहे. ह्या जगात सार्वकालिक जीवनाची सुरुवात इथंच होते. ह्या प्रभू येशू ख्रिस्तांच्या विधानांच्यावरून आपल्याला दिसतं की जर आपण प्रभू येशू ख्रिस्तांनी सांगितलेली वचनं विश्वासानं स्वीकारली आणि त्याने जे सांगितलं ते आपण ज्यावेळेस करायला सुरुवात करतो, म्हणजेच त्याच्या पाठीशी आपण असतो, त्याच्या पाठीमागे आपण चालतो, त्याचे शिष्य होतो, म्हणजेच आपल्याला सार्वकालिक जीवनामधलं जे वतन आहे ते वतन मिळण्याची सुरुवात येथेच होते. येथेच आपण त्याचा अनुभव घेऊ शकतो, असं त्याने ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने प्रत्यक्ष त्याला सांगितलेलं आहे. त्याच्या उलट तो आपली पाठ फिरून निघून गेला. मला एक नवल वाटतं की ह्या ठिकाणी विश्वासानं की प्रभू येशू ख्रिस्त हे तुम्हाला आणि मला आपल्या प्रश्नांचं उत्तर देऊ शकतात. विशेषरीतीनं जे सार्वकालिक जीवन आहे, तारण आहे, मुक्ती आहे, मोक्ष आहे, ह्या बाबतीत हमखास देऊ शकतात ते उत्तर. ह्या विश्वासानं प्रभू येशू ख्रिस्ताकडे येणं हे फार महत्वाचं आहे. पण फक्त एक शिक्षक म्हणून त्याच्याकडे जाणं आणि काहीतरी एक माहिती गोळा करणं की अजून काय मी करू शकतो, एकच करू शकतो आपण, फार महत्वाचं आहे. ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तांच्यावर विश्वास ठेवून त्याच्या कृपेचा आणि दयेचा स्वीकार करून त्याचे शिष्य विश्वासानं बनणं म्हणजे तुम्हाला मला मुक्ती, मोक्ष म्हणजेच तारण ह्याची सुरुवात ह्याच जगामध्ये तुमची झाली व्हायला पाहिजे, होतेच. आणि म्हणून तशी झालेली आहे असा माझा विश्वास आहे जर आपण प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलेला आहे. तुम्हाला मोक्षाची आणि मुक्तीची सुरुवात येथेच झालेली आहे जर आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि त्याला प्रभू म्हणून स्वीकारलेलं जर आहे तर. आपण अशी प्रार्थना करू की प्रभू, आम्हाला आता खरं पाहिलं तर काहीही उत्तर नको आहे. आम्हाला आता तुम्ही पाहिजेत. प्रभू म्हणून आम्ही तुमचा स्वीकार करतो. आणि इतकंच केव्हा नव्हे, जसं ह्या तरुणाला सांगितलं की माझ्या मागे चाल, माझ्या मागे ये, माझा शिष्य म्हणून ये. आपण असं म्हणू शकतो की हे प्रभू, आमच्या प्रश्नांचं जे महत्वाचं जे प्रश्न आहे त्याचं उत्तर मिळालेलं आहे. ह्यापुढे आम्ही तुझे शिष्य म्हणून तुझ्या मागे चालत राहू आणि ह्या जगामध्ये जोपर्यंत तू आम्हाला ठेवशील तोपर्यंत आम्ही तुझे शिष्य राहू. देव आपणास आशीर्वाद देव. शालोम. देवाचे आभार मानूया त्याच्या वचनाबद्दल. त्याने आपल्या सर्वांना अशा प्रकारे हा प्रसंग दिला, त्याची भक्ती, त्याची आराधना, त्याची सेवा करण्याचा. आणि देव करो आपल्या सर्वांना हे येणाऱ्या दिवसामध्ये पुन्हा एकदा सुखी आणि निरोगी ठेवो आणि त्याची सेवा करून घेऊ.
आपण प्रार्थना करू. आमच्या पवित्र देवा, आमची हीच प्रार्थना आहे, येणाऱ्या दिवसामध्ये तू आम्हास तुझी कृपा, तुझी दया आणि इतकंच केवळ नव्हे, तुझं मार्गदर्शन दे आणि आमच्याद्वारे तुझं कार्य होऊ दे. येशूच्या पवित्र नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आता देव जो बाप ह्याची प्रीती, देव जो पुत्र ह्याची कृपा आणि देव जो पवित्र आत्मा ह्याची सहभागिता आपणा सर्वाबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.